मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर म्हणजेच बारीक ड्रायव्हर आपल्यासोबत आहे. खूप दिवसातून दिसतात आपल्याला ते बारीक ड्रायव्हर. पहिल्यांदा आपल्या माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, खूप दिवसातून आज हिंद केसरी मैदानावर दिसत आहे. कुठं नक्की काय आहे जरा सांगा चाहत्यांना, कारण कमेंट वगैरे भरपूर असतात की बारीक ड्रायव्हर कुठे आहेत आमचे. नाही, घरीच असते. काही मोठी मोजकी मैदान, आता पहिल्यासारखी मैदान नाही करत. बर मेन असते तेवढीच मैदान करायची. बर कसं वाटतं एकंदरीत आता खूप दिवसांनी, म्हणजे मला वाटतं किती दिवसांनी मैदानावर दिसतंय काय? दोन तीन मैदान असते. बर आज काय गाडी बसणार आहे वगैरे काय? किती दिवसातनं बसणार आहे काय? 2 मैदान होईल की. बर, कुणाची गाडी असणार आहे आज काय? आज रायफलची आहे, अजून एक आहे अशीच. बर, आता एक प्रत्येकाचे फोन वगैरे तुम्हाला आले असेल तुमच्या फॅन लोकांचे की तुम्ही दिसत नाही वगैरे काय? हो, फोनही चालूच असतात. बर, मैदानावर येत नाही. जरा घरगुती कामही असतात. बरोबर. जरा आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट की पहिल्यासारखी मैदान बी करत नाही. बर, आता जेवढी मोठी मोठी मैदान आहे ते नामांकित मैदान आहे ते त्यातनं आपलं येतो. पण सराव म्हटलं तर सरावात तसं गॅप बी राहिलं तर असं चालतं, काय विषय होत नाही. नाही, त्याचा काही विषय. बर, आजचं मैदान कसं वाटतं एकंदरीत? मैदान छान आहे बघायलाही, आणि मैदान मोठं आहे, नामांकित मैदान आहे. आणि गेल्या ही तिसरं पर्व आहे. दोन्ही पर्वात आपण फायनलला राहिलोय. मला तिसऱ्या पर्वात बी राहायचं म्हणून या हिशोबाने आलोय. नक्कीच तीच आशा घेऊन एकदा परत मैदान उतरलंय. फाटी वगैरे पळायला चांगले आहेत ना? छान आहे एकदम. फाटी प्लेन आहे, कुठल्या बैलाला धोका नाही फाटीत. आणि पल्ला पण चांगला आहे, फाटीची रुंदी चांगली आहे, मोर जागा थांबाय चांगले आहे. आणि पब्लिकला बी बघायला मैदान चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे शिरसवडीकरांची रायफल म्हटलं तर तुमचं नाव 100% कुठं निघलं जातं, कारण की रायफल म्हणजे तुम्ही रायफलला पण खूप उंचावर ठेवले आणि त्याने पण तुमचं नाव खूप उंचावर ठेवले. तर काय रायफल बद्दल काय सांगाल, म्हणजे कसं काय वाटतं एकंदरीत? आणि तो घरचाच बैल असल्यामुळं आणि बैल मी लहानपणापासून पळवल्यामुळं बैलाचं माझं एक वेगळंच समीकरण आहे. आणि आज बघू, आता 2 महिन्यातनं बैलाची गाडी पळवायची आहे. आज कोण वाटतं बघा, हे आपले ह्याच्याबरोबर कोण आहे रायफल बरोबर, काय कोण चांगली गाडी पळणारी आहे. बर, आणि त्या गाडीचं मी पळवताना तरी नामांकित हिंद केसरी मैदानात 1 नंबर झालेलाच आहे. बर, आणि जोड चांगला पळतो. म्हणजे हिंद केसरी जोड झाला आहे तो. होय, म्हणजे आता फक्त पळताना बघायचे तो नंदी कोण असणार. म्हणजे कसं आहे, फॅन लोकांनी बी जरा ही वाढली पाहिजे. बर, त्यासाठी आपलं नाव सांगत. म्हणजे 100% फक्त तो हिंद केसरी जोड आहे. होय. तर मित्रांनो, आता जुन्या मागच्या मैदानात जाऊन हिस्ट्री जाऊन बघा की बारीक ड्रायव्हर कोणत्या मैदानात हिंद केसरी झाले, ती जोड पळणार आहे. 100% खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आज. नक्कीच एक पुनरागमन तुमचं आहे आणि तुमचं पुनरागमन 100% जोरात जबरदस्त असणार, हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्यासोबत बकासूरचे दोन्ही पण समर्थक म्हणजे बकासूरचे साथीदार आहेत, मोन्याभाऊ आहे आणि सुप्रसिद्ध रील्सर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. नमस्कार. नमस्कार. कधी निघाला होता काय? रात्री 2 वाजता निघालो होतो. बर, कसं काय फाटी आजच्या कशा आहेत काय? फाट्या आजचे 1 नंबर फाटी. बर, आज RD पण खूप दिवसातनं भेटतोय. RD कसं काय वाटतं एकंदरीत? मला वाटतं बकासूरची घाट, तुझी गाठ किती दिवसात काय? खूप संघर्ष करायला लागला या दिवसाचा. आणि 3 महिने झाले असतील मी बकासूरपासून लांब होतो. खूप म्हणजे असं कामानिमित्त मी, तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांना, लग्नाचे ऑर्डर्स आपले असतात, तर आपला सीझन असतो हा. आणि आजचा दिवस खाली होता, तर म्हटलं की आज सुंदर असं हिंद केसरीचं मैदान आहे, तर जाऊया म्हटलं. रात्री मोहिलला फोन केला, मोहिल बोलला लगेच घरी गोट्यावर गेलो. गोट्यावरून भाऊसोबत इकडे मैदानात. म्हणजे खूप दिवसांची प्रतीक्षा, आज कुठेतरी एक क्षण भेटला की बकासूरला पाहायला मिळालं. माझ्या मित्रांचे बरेचशा रील्स बघायचो, असं वाटत होतं की मी आज त्या रील्स का नाही बनवते, पण आज तो दिवस आला. बर, मोने भाऊ, आता बकासूरने परत एकदा जोरात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले की काय तो करू शकतो. त्याच जोरावर तो आज पूर्ण सज्ज झाला या मैदानात. कसं काय नियोजन, कसं काय वाटतं एकंदरीत? पुढे नियोजन तर मामाच करतात. बर, आणि 100% नियोजन बी चांगलं आहे. फक्त नवीन चेहरा असणार आहे का? कारण प्रत्येकाला संभ्रम होतोय की बकासूर नवीन चेहरा असला की काय ना काहीतरी 100% धप्पा देतोस. काय मामाने अजूनपर्यंत काय सांगितलं नाही. तुझा अंदाज काय वाटतोय? काय मामांच्या डोक्याला डोकं लावणं अवघड आहे. बर, काय पण होऊ शकते. काल चाचन जिथे मुक्कामाला थांबलेला का? नाही, घरूनच आलाय. घरून आला डायरेक्ट का? आज खरं तर रामनवमी आपली,
काय सांगशील रामनवमी आता बकासूर काल तुम्ही झेंडा वगैरे गाडीला लावून आपलं सगळे स्टेटस बघितलं सगळ्यांनी रामनवमीच्या नक्कीच बकासूर चाहत्यांना काय सांगशील? सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. बरं अरे भाऊ आता वारंवार दिसणार का मैदानात? वारंवार तर येण्याचा प्रयत्न करेल, पण शक्यतो जेवढं येता येईल तर नक्कीच येईल. बरं दोघांना पण खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच बकासूरचे एक आपण RD भाऊ प्रत्येक वेळी बघतो वारंवार बकासूरमुळे खूप त्यांचं एक नाव आहे आणि बकासूरचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. नक्कीच मोने भाऊ तुम्हाला दोघांना पण शुभेच्छा. आज आपला बकासूर काही ना काही 100% कमाल करून दाखवतो, काही विषय नाही. 101% चालेल शुभेच्छा तुम्हाला दोघांना. जय श्रीराम.